उत्तर महाराष्ट्रातील नामांकित अशा बच्छाऊ क्लासेसचा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असा करिअर गायडन्स सेमिनार परशुराम सायखेडकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडलाय। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील सुप्रसिद्ध व्यवसाय मार्गदर्शिका सौ हिना जैन ओत्सवाल मॅडम व नाशिक येथील सुप्रसिद्ध स्किन एशिया क्लिनिकच्या संचालिका व बच्छाऊ क्लासेसच्या माजी विद्यार्थिनी MD डर्मिलॉजिस्ट डॉक्टर रूपम चित्ते गांगुर्डे तसेच पालक प्रतिनिधी सुपर क्लास 1 अधिकारी श्री देशमुख साहेब व बच्छाऊ क्लासेसचे संचालक सर्व शिक्षक सहकारी पालक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलाय। या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर रूपम यांनी वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या संधी व मार्ग त्यासाठी कठोर परिश्रम व सातत्य यांची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केलंय। सौ हिना मॅडम यांनी विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच विदेशातील शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पात्रता व परीक्षा याविषयी सखोल मार्गदर्शन केलंय। तर देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने व योग्य मार्गदर्शनाखाली तयारी केली तर सामान्य कुटुंबातील विद्यार्थी सुद्धा उत्तम यश संपादन करतात। तर बच्छाऊ क्लासेसचे संचालक दत्तात्रय बच्छाऊ सरांनी क्लासेसच्या विविध उपक्रमांबद्दल तसेच जिहान सर्कल येथे लवकरच सुरू होणाऱ्या नवीन शाखेविषयी माहिती दिली आहे। मिश्रा सर जे स्वतः गणितात गोल्ड मेडलिस्ट आहेत, त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा CET, नीट, JEE मेन्स व ॲडव्हान्स याविषयी माहिती देत बच्छाऊ प्रयास या स्पर्धा परीक्षांची कशी तयारी करतात व संपादन केलेल्या यशाची माहिती दिली आहे। MD रेडिओलॉजिस्ट आहेतच, पण या व्यवसायामध्ये बऱ्यापैकी अडचणी पण तयार होतात, म्हणून वेगवेगळे कोर्सेस करत मागच्या वर्षी ते LLB ला युनिव्हर्सिटी टॉपर आहेत, लॉ पण केलं त्यांनी, ॲडव्होकेट झालेत। रियाज सय्यद IAS आहे। 2 वर्षापूर्वी आपला देवळा तालुक्यातला वाखरवाडीचा मुलगा डॉक्टर सूरज निकम हा IAS झाला, तो आपल्या जेलोड शाखेचा विद्यार्थी आहे। तेव्हा पुष्कळ विद्यार्थी आपले IAS, IPS, MPSC चे चांगल्यापैकी विद्यार्थिनींमध्ये 3rd रँक आलेली पूनम निकम, ती आज पुण्यामध्ये डेप्युटी कलेक्टर आहे। नंतर तृप्ती खैरनारे, निखिल नरेश महाजन हा कमिशनर आहे। श्रीकांत वाबळे हा अमेरिकेमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट आहे, स्वतःची कंपनी त्याची। प्रसाद राठोड हा हैदराबादला DRDO मध्ये सायंटिस्ट आहे, मिसाईल बनवतोय। तर असे आपले क्लास 2, क्लास 1 अनेक विद्यार्थी घडलेले आहेत, अनेक विद्यार्थी बिझनेसमॅन झालेले आहेत। तेव्हा तुम्ही ज्या क्लासचा पार्ट आहात त्या क्लासचा भूतकाळ अतिशय सुंदर राहिला आहे आणि तुमच्या काळामध्ये 20-25 वर्षापूर्वीच्या काळामध्ये तर आम्हाला इतकं समाधान मिळायचं की जो काही शिक्षकी पेशा होता तो त्या काळी आम्हाला अत्यंत सगळ्यात नोबेल प्रोफेशन कोणतं असेल तर ते प्रोफेशन होतं। शिकवताना एखादा कठीण टॉपिक यांना समजला की यांचे चेहरे ग्लो करायचे आणि नाही समजला तर ते कन्फ्यूज राहायचे, मग पुन्हा ते सगळं खूप सुंदर प्रक्रिया त्या सगळ्यातनं पार पडत पुढे आलोय। म्हणजे करिअर गायडन्सची आवश्यकता का पडते ते तर कोणकोणते करिअर आहेत त्याच्याविषयी सांगणार आहे, पण करिअर गायडन्सची आवश्यकता काय आहे? 2008च्या बॅचमध्ये आपल्याकडे पियुषा भावसार नावाची विद्यार्थिनी आपल्या क्लासची जिल्ह्यात टॉपर होती। नंबर 2 ला म्हणजे 1 मार्क कमी फक्त अश्विनी मोरे नावाची विद्यार्थिनी होती आणि तिच्यापेक्षा 1 मार्क कमी अशी स्मिता सोनवणे। 2008 पियुषा भावसार, अश्विनी मोरे, स्मिता सोनवणे या तिघींनीही 12वीला अत्यंत सुंदर असा अभ्यास केला, अत्यंत छान हार्डवर्क केलं। तिघच्या तिघ COEP च्या विद्यार्थिनी आहेत, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, महाराष्ट्रातलं सगळ्यात सर्वोत्तम कॉलेज। तिघींनाही 4थ्या वर्षी जॉब पण मिळाला। आज त्यातली अश्विनी मोरे आहे साधारण 60 लाखांच्या पॅकेजवर, स्मिता सोनवणे जवळपास तेवढ्याच पॅकेजवर 60 लाखांच्या आसपास ती पण आहे। पण जी जिल्ह्यात पहिली आली होती ती पियुषा मात्र आजही 8 ते 10 लाखांच्या पॅकेजवर आहे। का? त्याचं साधं कारण त्यावेळेस
तिच्याकडनं घेतले गेलेले डिसिजन्स, निवडली गेलेली साईड, निवडलं गेलेलं करिअर तेवढं काळजीपूर्वक निवडलं गेलं नाही. ती गेली मेकॅनिकलला. तिने करिअर केलं कुठे? मेकॅनिकलमध्ये. आणि मेकॅनिकलमध्ये थोडेफार काय ना लिमिटेशन्स आहेत. व्यवसाय केला तर नो लिमिटेशन्स, पण सर्व्हिस केली तर लिमिटेशन्स आहेत. व्यवसाय केला तर नो लिमिटेशन, कारण स्वतःच्या व्यवसायासाठी कोणी किती हार्डवर्क करायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तो पार अगदी कोणत्याही वैभवाला पोहोचू शकतो हार्डवर्क करणारा माणूस. पण सर्व्हिस म्हटलं की थोडे लिमिटेशन्स आले. आणि तेच या मुली मात्र कुठे 60 लाखांच्या पॅकेजवर पोहोचून गेल्या आहेत. तुमच्यातले काही जण ओळखत पण असतील. पंचवटीतला आपला एक चेतन लाठी नावाचा पोरगा आहे, अगदी साधा सुद्धा पोरगा. काही दिवस त्याने इथे आपल्या डाटा मॅट्रिक्स नावाची कंपनी बघा आपली, तिथे फ्री सर्व्हिस दिली. 6 महिने 8,000 रुपये पगारावर. आणि आता तो पोरगा एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर आहे आणि 60 लाखांचं पॅकेज आहे त्याला. तेव्हा तुम्ही करिअर निवडताना अतिशय काळजी घ्यायची असते. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपल्या क्लासमधनं बाहेर पडलेली, की उन्नती गोरे नावाची विद्यार्थिनी, तिचं 4 वर्षापूर्वी पॅकेज होतं 3 कोटींचं अमेरिकेमध्ये. करियर के बारे में जब हम नेक्स्ट बात करते हैं तो ऐसा एक करियर, ऐसा एक व्यवसाय हमको चुनना चाहिए. और आज ऑलमोस्ट सभी बच्चों के पास ये अपॉर्चुनिटी भी है कि वो एक ऐसा करियर चुन सके जो ना सिर्फ उन्हें फाइनेंशियल स्टेबिलिटी दे, मतलब जो ना सिर्फ उन्हें पैसे कमाने का एक जरिया हो, बट ऐसा भी जिसे वो सच में पसंद करते हो, जिसमें उनकी निपुणता, कुशलता, कौशल्य हो और जिसमें आगे जाके अपॉर्चुनिटीज भी हो. कुछ सालों पहले के जो करियर्स हैं वो आज दे आर आउटडेटेड. जैसे टाइपिस्ट करके एक करियर हुआ करता था कई 30, 25, 40 साल पहले. आज वो करियर है ही नहीं. वी डू नॉट हैव एनी टाइपिस्ट बिकॉज कंप्यूटर्स टुक ओवर. कंप्यूटर्स के आने की वजह से काफ़ी व्यवसाय जो है वो आउटडेटेड हो गए. और आज स्पेशली जब हम AI/ML के बारे में बात करते हैं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस के बारे में बात करते हैं, तो आने वाले 5-10 सालों में बहुत ज़्यादा बदलाव और अंतर आने वाले हैं. इसलिए अभी जो सारे बच्चे यहाँ पर मौजूद हैं, जो 9वीं में हैं या 10वीं में हैं, 11वीं में जाने के बारे में सोच रहे हैं और 11वीं में जाने वाले हैं, ये बहुत ही सही समय है. करिअर गायडन्ससाठी हिना मॅडम आज आपल्यासोबत आहेतच. तर मी तुम्हाला अगदी सगळे डायव्हर्सिटीमध्ये न बोलता माझी एक स्टोरी सांगू इच्छिते आज. एक्झाम्स देत आहेत त्या नव्हत्या, फक्त आम्हाला एक सायन्स प्रॅक्टिकल असायचं, रेस्ट एव्हरीथिंग वॉज थेरी. सगळं थेरी पेपर्स असायचे आमचे तेव्हा. सो स्कोर्स डिफिकल्ट असायचे आणि तो 90+ वॉज दॅट टाइम व्हेरी डिफिकल्ट. आणि ज्यांना मिळत आहे म्हणजे त्यांना चांगल्या ॲडमिशन्स पण मिळायच्या तुमच्या 11th आणि 12thसाठी. आता सिनारिओ माहिती नाही 11th 12th ॲडमिशन्सचा मला, पण डेफिनेटली जर तेव्हा तुम्हाला एक सायन्स कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी मेरिट लिस्ट असायची कॉलेजेसमध्ये पण, आणि तुमच्या जर त्या मेरिट लिस्टमध्ये नाव असेल तर तुमचं ते ॲडमिशन व्हायची. तर मग एक बोर्ड एक्झाम म्हणजे एक उद्देश असायचा की बोर्ड एक्झाममध्ये चांगला स्कोअर करायचा. आणि इट वॉज मेनली फॉर एंटरिंग इन टू गुड कॉलेज फॉर 11th ग्रेड. मला आठवतं सर माझ्या वेळी चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट जे क्लासेस असतात आपले 11th 12thसाठी त्यासाठीही मेरिट लिस्ट लागायच्या. सो तुम्हाला असं कोणत्याही रँडम ट्युशन्सला फीज घेऊन ॲडमिशन मिळायची नाही. इफ यू हॅव अ गुड स्कोर मगच तुम्हाला त्या ट्युशन्सला ॲडमिशन मिळायची. मग ते झालं. RYKला ॲडमिशन झाली, एक चांगला इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन झाली. मला मॅथ्सची खूप आवड होती, गणिताची आवड असल्यामुळे मग मी दोघंही सब्जेक्ट्स ठेवले होते. सो आय वॉज पर्स्युइंग बायोलॉजी ॲज वेल ॲज मॅथ्स. त्याचा फायदा मला नक्कीच झाला. तर ज्यांना मॅथ्सची आवड आहे त्यांना मी रिकमेंड. त्याचप्रमाणे बचाव क्लासचे संचालक श्री बचाव सर, त्यांचे उच्च विद्याविभूषित सुपुत्र कमलेश सर आणि मयूर सर. सुरुवातीला असं म्हटलं जातं शिक्षणाचे सौंदर्य संस्कारात लपलेले असतं, संस्काराचे सौंदर्य आचरणात लपलेलं असतं.
आणि आचरणातील सौंदर्य समाज जीवनात प्रकट होत असतं. असं संस्कार आणि व्यक्तिमत्व घडण्यासाठी करिअर मार्गदर्शन हे गरजेचं असतं. करिअर मार्गदर्शन हे गरजेचं असतं. जीवन जगत असताना आपला मुलगा मुलगी 10वी-12वीला आले तर पालकांना मोठा प्रश्न पडतो, पुढे काय करायचं, पुढे काय होईल, कसं होईल. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला मी आजचं धावतं जग बघितलं तर मी आज वन विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. माझी सध्या पोस्टिंग नागपूर येथे आहे. सुपर क्लास 1 ऑफिसर म्हणून मी कार्यरत आहे. ज्यावेळेस आम्ही भरती प्रक्रिया आयोजित करतो, एक साधं वनरक्षक पद असतं आमच्याकडे, ते म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल सारखं पद असतं. ज्यावेळेस आम्ही तिथं असतो तर त्यावेळेस आम्ही बघितलं जातं तर MTech पर्यंत विद्यार्थी त्या वनरक्षक पदासाठी अप्लाय करतात. विचार करा, ज्यावेळेस एवढं उच्च विद्याविषयी असे विद्यार्थी ज्या ठिकाणी येतात तर कशी परिस्थिती अशी असं तुम्ही समजून घ्या. आज परिस्थिती काय. तुम्हाला एवढंच मी म्हणेन, अशा धावत्या जगात आपण कुठं चालणार आहोत पुढे याचं स्वतःला तुम्ही भान ठेवावं आणि आपल्या आईवडिलांना फसवू नये. अभ्यास हा आपणच स्वतः करावा, कारण आईवडिलांनी सांगावं आणि अभ्यास करावा त्याला अर्थ नसतो. माझ्या जीवनात मी जेव्हा 10वीला होतो तेव्हा मला 2 प्रश्न माझे चुकीचे झाले होते. तेव्हा मला 4 छड्या हातावर मिळाल्या होत्या. तर चंद्रशेखर आझादांना वीरमरण का प्राप्त झालं, मागच्या समारंभात मी तो बोललो होतो, पहिल्या महायुद्धाचं तात्कालिक कारण काय होतं. पण मला जेव्हा विचारलं चंद्रशेखर आझादांना वीरमरण का प्राप्त झालं, त्यावेळेस मला काय होतं, मला गौऱ्या वेचायला जायचं होतं आणि त्याच दिवशी माझं हे होतं, गौऱ्या वेचल्याशिवाय पुढचं पुस्तकं वया आम्हाला मिळत नसायच्या. तर मला त्या दुसऱ्या दिवशी मला सांगता आलं नाही. सरांनी मला 4 छड्या मारल्या, 4 दिवस बोटं दुखले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो आला तर सरांना मी सर म्हटलं माझा आज पाठांतर घ्या. त्याने वेळ गेली. वेळेला खूप महत्व आहे. आज सुद्धा तो प्रश्न माझ्या मनात आज 20-25-30 वर्ष झाले, चंद्रशेखर आझादांना वीरमरण का प्राप्त. ब्युरो रिपोर्ट नाशिक.